या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार। शारदीय नवरात्रातील 9वा दिवस म्हणजे महानवमी। महानवमी हा नवरात्राचा शेवटचा दिवस असतो आणि नवरात्राच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने पूर्ण होते। नवदुर्गेचे 9वे रूप म्हणजेच सिद्धिदात्री देवी आणि दुर्गा देवीच्या 9व्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्री देवीची पूजा ही महानवमीला म्हणजेच नवरात्राच्या 9व्या दिवशी नवमीला केली जाते। सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गांमधील 9वे म्हणजेच अंतिम रूप आहे। सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची मालकीण आहे। तिचे नाव सिद्धी म्हणजेच अलौकिक शक्ती आणि धात्री म्हणजेच देणगीदार या शब्दांवरून आलेले आहे। सिद्धिदात्री देवीकडे सर्व सिद्धी आहे आणि ती त्यांची मालकीण आहे। भगवान शिवानेही तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या, ज्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाते। नवरात्रीच्या 9व्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि या पूजेने भक्तांना ज्ञान, धन आणि आरोग्याची प्राप्ती होते। सिद्धिदात्री देवी म्हणजेच सिद्धी प्रदान करणारी देवी। सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली जाते आणि सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने तिच्या भक्तांना, साधकांना अष्टसिद्धी प्राप्त होतात, ज्यामध्ये अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या सर्व अष्टसिद्धी असतात आणि इतर सर्व अलौकिक शक्ती सिद्धिदात्री देवी प्रदान करते। महादेवांनीही सिद्धिदात्री देवीची कठोर तपस्या केली होती, ज्यामुळे त्यांना आशीर्वाद मिळाला आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले। यामुळे त्यांना अर्धनारीश्वर म्हणून ओळखले गेले। नवरात्रीच्या पूजेमध्ये सिद्धिदात्री देवीची पूजा महत्त्वाची मानली जाते। तिच्या पूजेनेच नवरात्रीची सांगता होते असे म्हटले जाते। आता देवीचे रूप बघूया तर देवीचे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान झालेली असून ती चतुर्भुज आहे। तिच्या हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र असते। सिद्धिदात्री देवीचे वाहन हे सिंह आहे आणि देवी कमळावर विराजमान झालेली आहे, म्हणजेच देवी कमळात बसलेली आहे। सिद्धिदात्री देवीच्या पूजेने तिच्या साधकांना यश, बल, धन, आरोग्य आणि सर्व मनोकामनांची पूर्ती होते। सिद्धिदात्री देवी ही ज्ञानाची आणि सिद्धींची देवी आहे। तिची पूजा करणे म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक आणि आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करणे आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या कमतरतेपासून मुक्त होणे असते। आता नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे, तर या दिवशी शुभ मुहूर्त काय आहे, राहुकाल काय आहे ते बघूया। महानवमी ही 30 सप्टेंबर 2025ला सायंकाळी 6:06 सुरू होणार आहे आणि 1 ऑक्टोबर 2025ला सायंकाळी 7:01 नवमी तिथीची समाप्ती होणार आहे। त्यामुळे यावर्षी शारदीय नवरात्रीचा 9वा दिवस हा 1 ऑक्टोबर 2025ला येत आहे आणि याच दिवशी आपल्याला सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे। या दिवशी शुभ मुहूर्त हा सकाळी 4:53 पासून सकाळी 5:41 पर्यंत आहे आणि त्यानंतर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 8:06 पासून ते 9:50 पर्यंत आहे। त्यानंतर या दिवशी पूजेचा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:24 पासून 12:14 पर्यंत आहे। 1 ऑक्टोबर 2025ला म्हणजेच महानवमीला राहुकाळ हा दुपारी 12:16 सुरू होत आहे आणि तो दुपारी 1:44 पर्यंत आहे आणि या दिवशी सूर्योदय हा 6:22 सकाळी होणार आहे आणि सूर्यास्त हा सायंकाळी 6:10 होणार आहे। आता महानवमीला देवीची पूजा कशी करावी तर या दिवशी देवीचा रंग हा गुलाबी आहे आणि देवीचा प्रिय रंग गुलाबी असल्यामुळे तुम्ही या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करू शकता किंवा पांढरे, लाल कोणतेही स्वच्छ कपडे घालून तुम्ही देवीची पूजा करू शकता। त्यासाठी तुम्हाला आपण जेथे घटस्थापना केलेली आहे तेथे देवीसमोर, देवीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर आपल्याला पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर सिद्धिदात्री देवीचा फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता, जर नसेल तर तुमच्या घरात जो कोणताही देवीचा फोटो असेल त्याची तुम्ही पूजा करू शकता। यासाठी तुम्हाला देवीच्या मूर्तीला
पाण्याने अभिषेक घालायचा आहे। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोवर फूल पाण्यात बुडवून ते शिंपडू शकता। त्यानंतर देवीच्या फोटोला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहे आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। देवीला धूप दीप लावून ओवाळायचे आहे। देवीची पूजा करायची आहे। त्यानंतर देवीला प्रिय असलेल्या फुलांची माळ घालायची आहे। यामध्ये तुम्ही देवीला कमळाच्या फुलांची माळ अर्पण करू शकता किंवा कमळाचे फूल अर्पण करू शकता। आणि या दिवशी देवीची माळ ही म्हणजे घटाची माळ लिंबाची आहे। तुम्ही घटाला लिंबाची माळ अर्पण करू शकता। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। नैवेद्यामध्ये देवीला पांढरे तीळ अर्पण करायचे आहे। पांढरे तीळ देवीला नैवेद्यामध्ये अर्पण केल्यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते। आणि तुम्ही नैवेद्यामध्ये देवीला खीर, पुरी, नारळ हे पदार्थ देखील अर्पण करू शकता। परंतु या दिवशी देवीचा नैवेद्य हा पांढरे तीळ आहे, त्यामुळे तुम्ही तो अर्पण केला तर चांगलेच आहे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवीचा मंत्र जप करायचा आहे। यामध्ये देवीचे अनेक मंत्र आहे, तुम्ही त्यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। ओम देवी सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम ए री क्ली सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही एक माळ किंवा 108 वेळेस जप करू शकता। त्यानंतर देवीची आरती करायची आहे। देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य सर्वांना वाटायचा आहे। नवरात्रीच्या 9व्या दिवशी कन्यापूजन करणे ही खूप शुभ मानले जाते। तुम्ही महानवमीला कन्यापूजन देखील करू शकता। कन्यापूजनसाठी तुम्ही विजय मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त किंवा देवीच्या पूजेचा जो मुहूर्त आहे त्यामध्ये कन्यापूजन करू शकता। आता सिद्धिदात्री देवीची कथा बघूया। तर पौराणिक कथांनुसार सिद्धिदात्री देवीची कथा अशी आहे की असुरांच्या त्रासाने देव ऋषी खूप त्रासले होते। त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे मदत मागितली। तेव्हा देवतांच्या तेजातून एक दिव्य शक्ती निर्माण झाली, जिला सिद्धिदात्री देवी म्हटले गेले। आणि भगवान शिवशंकरांनी देखील याच देवीची आराधना केली, ज्यामुळे त्यांना सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले, ज्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर म्हटले गेले। आणि पौराणिक कथांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सिद्धिदात्री देवीने लक्ष्मी, सरस्वती, पार्वती या 3 देवी अर्पण केल्या, ज्यामुळे सृष्टीचे कार्य पुढे चालण्यास मदत झाली। अशा प्रकारे ही सिद्धिदात्री देवीची कथा होती। सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक विकास होतो। सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची मालकीण आहे, त्यामुळे भक्तांना सिद्धी, ज्ञान, बुद्धी आणि स्वस्थ आरोग्याची प्राप्ती होते। सिद्धिदात्री देवी तिच्या भक्तांना मोक्षाच्या मार्गाकडे घेऊन जाते आणि व्यक्तीला सांसारिक मोहातून, मायेतून बाहेर काढण्यास मदत होते। सिद्धिदात्री देवी दुर्गा देवीचे शेवटचे म्हणजेच 9वे रूप आहे, जे सर्व देवी देवतांच्या तेजातून प्रकट झालेले आहे। आणि देवीचे हे रूप नवरात्रीच्या 9 दिवसांच्या पूजेला पूर्ण करते, ज्यामुळे भक्तांच्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही आणि सर्व सुखांची प्राप्ती होते। सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने तिच्या भक्तांच्या आयुष्यात कोणतीच मनोकामना अपूर्ण राहत नाहीत आणि सर्व सुखांची प्राप्ती होते। अशा प्रकारे नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या 9व्या दिवसाची म्हणजेच नवदुर्गेच्या 9व्या रूपाची ही कथा आहे। सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची मालकीण आहे आणि ती आपल्यावर सर्व सिद्धींची कृपा करते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम देवी सिद्धिदात्रे नमः।